नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 12 वाजलेत. दिवे बंद करा, खिडक्या बंद करा आणि मन घट्ट पकडा, कारण आता तुम्ही ऐकणार आहात भय, रक्त आणि रहस्याने भरलेला एक असा शो जिथे कथा नसतात, त्या कथा जिवंत होतात. मी आहे तुमचा आरजे शापित आणि तुम्ही ऐकताय भूत कट्टा FM. खरी कहाणी, खरी भीती. पुण्याहून पावसाच्या दिवशी नाशिककडे निघालेले एक कुटुंब. रोहन, सीमा आणि त्यांची 2 जुळी मुलं. सोबत रोहनची आई म्हणजेच मुलांची लाडकी आजीही होती. गाडी घाटातून जात होती. संध्याकाळ जवळ येत होती. पावसाच्या सरींनी रस्ता ओला निसरडा झाला होता आणि दुतर्फा झाडांनी जणू रस्त्यावर सावल्या पसरवल्या होत्या. GPS-मध्ये रोहनला 2 प्रकारचे रस्ते दिसत होते. एक रस्ता खूप लांब पल्ल्याचा दिसत होता आणि दुसरा रस्ता खूप कमी पल्ल्याचा, जो की शॉर्टकट होता. मग रोहनने गाडी शॉर्टकटच्या दिशेने उजवीकडे वळवली. गाडी आत शिरताच हवेत जडसर गारवा पसरला. मोबाईल नेटवर्क गायब झालं. GPS अडकून पडला. पावसाच्या सुगंधात काहीतरी वेगळाच गंध मिसळलेला होता. जुन्या ओल्या मातीसारखा, पण त्यात कुठेतरी कुजल्याचा वास येत होता. थोडे अजून पुढे गेल्यावर मंद घंटानाद ऐकू येत होता. कोण मंदिरात पूजा करते का इथे, असं मुलांनी विचारलं. पण आजीने काही उत्तर दिलंच नाही. ती खिडकीबाहेर एकटक बघत होती. अगदी थोड्याच वेळात धुक्यातून जुनी पाटी दिसली. त्यावरती 2 किलोमीटर असं पुसट अक्षरामध्ये लिहिलेलं होतं. रोहन म्हणाला, अरे वाह, छान हॉटेल आहे असं वाटत आहे. या थंड हवेत एक कप चहा प्यायला काहीच हरकत नाही. सर्वांनी होकारार्थी मान हलवल्या, पण आजी मात्र शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होती, जणू तिला पुढच्या प्रवासाची चाहूल आधीच लागली असावी. गाडी फक्त 1 किलोमीटर आत गेली असेल, तोच अचानक रस्त्याच्या कडेला एक म्हातारा दिसला. ओल्या फाटक्या कपड्यात, डोळे पांढरे पडलेले. तो हलत नव्हता, फक्त गाडी जाताना डोकं हळूवार वळवत तिच्या मागे पाहत होता. मुलांपैकी लहानगा कुजबुजला, ए आई, त्याचे पाय ना जमिनीवर लागलेच नव्हते. लहानग्याचे शब्द ऐकून सीमा प्रचंड घाबरली. ती रोहनला म्हणाली, अहो चला ना, मला तर खूप भीती वाटते. आपण चुकीच्या जागी आलोय, गाडी परत फिरवा. रोहनने सीमाच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि मनात शंकाचं वादळ असतानाही गाडी पुढे घेतली. गाडी पुढे जाताच आजूबाजूला उंच झाडं, गवत आणि तुटलेल्या दगडी भिंती दिसू लागल्या. वारा जोमात वाहू लागला आणि त्यात एखाद्या स्त्रीचा हलक्या रडण्याचा आवाज मिसळून येत असे. सीमाने खिडकीतून पाहिलं तर तिला लांबवर पांढऱ्या कपड्यातील एक आकृती झाडामागून हळूहळू सरकताना दिसली. बघता बघता ती गायबच झाली. पुढे गेल्यावर अचानक गाडी बंद पडली. बाहेर पाऊस कोसळत होता. रोहन गाडीतून खाली उतरला. रोहनने बोनेट उघडून पाहताच कुठून तरी एक थंड वाऱ्याचा झोत त्याच्या अंगावरती आला. त्या क्षणी आजीच्या डोळ्यात भीती भरली. आजी गाडीतून खाली उतरली. आजीने हात थरथरत पावसात भिजत भिजत जमिनीवर पडलेल्या दगडी मूर्तींचे तुकडे उचलले. त्या तुकड्यात मानवी चेहरा कोरलेला होता, पण डोळे पोकळ. हे गावच्या रखवालदाराचं प्रतीक, पण शेकडो वर्षापूर्वी याला शाप मिळाला होता. 40 वर्षापूर्वी मी इथे आले होते, आजी गंभीर आवाजात बोलली. आजी असं बोलल्यानंतर रोहनने आश्चर्याने विचारलं, अगं आई, तुला काय झालंय? तू अशी का बोलत आहेस? आणि कसला शाप? जा गाडीत जाऊन बस. तेवढ्यात अचानक
त्यांच्याभोवती विचित्र असे आवाज सुरू झाले. कधी लहान मुलांचे हसणे, कधी पावलांचे ठोके. अंधारात झाडांच्या मधून लालसर डोळ्यांचे चमकणारे बिंदू त्यांच्याकडे पाहत होते. रोहनने भीतीने मागे पाहिलं. एक पांढरी आकृती अगदी जवळ उभी होती. तिच्या तोंडातून कुठलाही आवाज निघत नव्हता, पण ओठ मात्र हलत होते. जणू ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. काही लोक सावकाश चालत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर ना भाव ना हालचाल. जणू त्यांना अदृश्य दोऱ्यांनी ओढले जात होते. त्यांचे पाय चिखलात बुडत नव्हते. पावसाचे थेंब त्यांच्या अंगावर पडतच नव्हते. अचानक सगळं शांत झालं. फक्त पावसाचा आवाज आणि थोड्याच अंतरावरून येणारा घंटानाद. अचानक जमिनीखालून धूर निघू लागला आणि ओलसर मातीचा तीव्र वास हवेत पसरला. आजी घाबरून ओरडली, गाडी चालू करा, नाहीतरी तो जागा होईल. जणू आजीला सर्व काही माहीत आहे असं ती बोलली. रोहन आणि आजी पटकन गाडीमध्ये येऊन बसले. रोहन गाडी सुरू करायचा प्रयत्न करू लागला, पण गाडी काही सुरू होत नव्हती. तेव्हाच धुक्यातून एक उंच सावली पुढे आली. लांब पांढरे केस, पांढरे डोळे, पावसाने भिजलेले कपडे आणि हातात एक पितळेची मोठी घंटा. त्याच्या मागून गावकरी एक एक करून जवळ आले. त्यांचे डोळे पूर्ण पांढरे, ओठ निळसर, पण चेहऱ्यावर थोडंसं हसू, ज्यात ऊब नव्हती, फक्त थंडगार निर्विकारपणा. तो सावलीसारखा म्हातारा जाडसर पण हळुवार आवाजात म्हणाला, चालवणारे फार थोडे, परत जा, परत जा, नाही तरी इथून कोणी परत केलेलं नाही. आजीने तो स्वर ऐकताच एक मोठा श्वास घेतला आणि देवाचे नामस्मरण करत ती गाडीतून पुन्हा खाली उतरली. आजी पावसात भिजत भिजत त्या सावलीसारख्या म्हाताऱ्याच्या समोर आली. हातातली पितळी घंटा त्याने जमिनीवर हलकेच आपटली आणि तिचा आवाज जणू हवेत तरंगत गेला. पण तो आवाज कानांनी नाही तर आत्म्याने ऐकू येत होता. आजी त्या म्हाताऱ्याला म्हणते, या निरपराध माणसांना सोड. या निरपराध माणसाने तुझं काही सुद्धा बिघडवलेलं नाही. म्हातारा हसू लागतो, निरपराध? इथं निरपराध कोणीच नसतं. प्रत्येकजण काहीतरी घेऊन जातो आणि इथं आलं की त्याची किंमत चुकवावीच लागते. तो हळूहळू तिच्याभोवती फिरू लागला. पावसाचे थेंब त्याच्याजवळ पोहोचताच हवेतच नाहीसे होत होते. त्याच्या मागच्या गावकऱ्यांचे पांढरे डोळे अंधारात फक्त चमकत होते. आजीने आपल्या ओल्या साडीतून एक जुनं चांदीचं नाणं बाहेर काढलं. चांदीचं नाणं पाहताच म्हातारा थोडासा गडबडला आणि म्हणाला, हे चांदीचं नाणं, हे चांदीचं नाणं म्हणजे तू तीच मुलगी जिला मी वाचवलं होतं. पण तू माझा शाप मोडला. पण तू इथे आलीस आणि आता तुला आणि तुझ्या सोबत आल्यांना मी जाऊ देणार नाही. अचानक जोराचा वारा वाहू लागला. झाडं तुटून पडू लागली आणि जमिनीवरून काळसर धूर निघू लागला. सीमाने पाहिलेली तीच पांढऱ्या कपड्यातील स्त्री गावकऱ्यांच्या पुढे आली. तिचे पोकळ डोळे थेट मुलांकडे वळले. मुलं आईच्या कुशीत शिरली. आजीने डोळे मिटून नाणं हातात घट्ट पकडलं आणि मोठ्याने म्हणाली, हे नाणं तुझ्या शपथेचं उरलेलं एकमेव वचन आहे. जर तुझ्यात अजूनही थोडी माणुसकी शिल्लक असेल तर आमचा मार्ग मोकळा कर. म्हाताऱ्याचा चेहरा थोडा कठोर झाला आणि तो म्हणाला, मी तुझ्यामुळे शापातून मुक्त होऊ शकलो असतो, पण तुझ्यातली एक चूक
मला अजूनही इथे बांधून ठेवते. आजी थोडी गोंधळते आणि ती म्हाताऱ्याला विचारते की तिने कोणती चूक केलेली आहे. म्हातारा तिच्याभोवती सावकाश फेरी मारत म्हणतो, त्या दिवशी जेव्हा मी तुला इथून सोडलं, तू माझ्यासाठी एक गोष्ट करण्याचं वचन दिलंस. माझं नाव आठवणीमधून नाहीसं होऊ देणार नाहीस आणि माझ्या समाधीवर दरवर्षी दिवा लावशील. पण तू परत कधी आलीच नाहीस. माझं नाव गावाने काढलंच नाही. माझी समाधी शेवाळाने झाकली आणि माझा शाप अजून घट्ट होत गेला. आजीच्या मनात अपराधीपणाची छटा आली. ती म्हणाली, मी भीतीने कधीच इथं येऊ शकले नाही, पण तुझं नाणं मी जपलं होतं. म्हातारा हसला आणि तो म्हणाला, नाण्याने नाही, आठवणीने मी जिवंत असतो. आता उशीर झाला आहे. तू माझ्यासाठी अपूर्ण वचनाचं चिन्ह घेऊन परत आलीस आणि जो वचनभंग करतो त्याला मी कधीच जाऊ देत नाही. आजी नाणं घट्ट पकडून पुढे आली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त ठाम निर्धार होता. आजी त्या म्हाताऱ्याला म्हणाली, जर माझ्या चुकांसाठी तुला शिक्षा द्यायची असेल तर ती मला दे, पण या निरपराधांना सोडून दे. हे सगळं ऐकून रोहन गाडीतून खाली उतरतात. रडत रडत आईला बोलला, अगं आई, तू हे काय बोलत आहेस? चल इथून. पण आई त्याला शांतपणे सांगते की रोहन, ऐक माझं. पूर्वी या गावात एक उग्र तांत्रिक राहत होता. तो मृतात्म्याशी संवाद साधायचा आणि समाधीवर येणाऱ्या आत्म्यांना कैद करून स्वतःच्या शक्तीसाठी वापरायचा. हळूहळू त्याने निरपराध मुलांचेही आत्मे अडकवायचा प्रयत्न सुरू केला. हे पाहून गावातील एक धाडसी तरुण पुढे सरसावला. गावाला वाचवण्यासाठी त्याने तांत्रिकाशी सामना केला. मोठ्या संघर्षानंतर त्याने तांत्रिकाचा नाश केला, पण मरताना तांत्रिकाने शाप दिला, या समाधीला सदैव एक रक्षक बांधला जाईल. तो आत्म्यांचा कैदेकरी बनेल. कोणीही या भूमीत सहज शांतीने ये जा करू शकणार नाही. त्या दिवसापासून समाधीवर राखणदार प्रकट होऊ लागला. तो ना देव ना राक्षस, तो होता एक शापित पहारेकरी. त्याचं रक्षण म्हणजे मुक्ती नव्हे तर कैद. गावकरी घाबरून या जागेकडे वळणही टाळू लागले, कारण असं मानलं जायचं की जो कोणी या गावाकडे वळतो तो राखणदाराच्या चक्रव्यूहमध्ये अडकतो. एकदा रात्री मी आणि माझं कुटुंब त्या वाटेवरून जात होतो. अचानक मी समाधीकडे आकर्षित झाले. पुढे गेली. प्रार्थना करत देवाचं एक गोड भक्तिगीत गाऊ लागले. तो गोड आवाज ऐकून राखणदाराचा राग शांत झाला. तो माझ्यापुढे प्रकट झाला, पण माझ्या निरागसतेमुळे तो माझं काहीही बिघडू शकला नाही. उलट मला त्याने एक चांदीचं नाणं दिलं आणि तो म्हणाला, आज मी तुला काही करणार नाही, पण लक्षात ठेव, जर पुन्हा या ठिकाणी आलीस तर तुला आणि तुझ्यासोबत असणाऱ्यांना मी कैद करून ठेवीन. केवळ हे नाणं दाखवलंस तरच तुझी सुटका होईल. पण माझी एक अट आहे, दर पावसाळ्यात तुला येथे येऊन माझ्या समाधीवर दिवा लावावा लागेल आणि गावकऱ्यांना माझी आठवण करून द्यावी लागेल, कारण माझ्या बलिदानामुळेच हे गाव अजूनही जिवंत आहे. तोपर्यंत मी या शापातून मुक्त होणार नाही. हे ऐकून रोहनला काय बोलावे काही कळलेच नाही, कारण तो म्हातारा दुसरा तिसरा कोणी नसून राखणदारच होता. राखणदार काही क्षण निशब्द उभा राहिला. त्याच्या पांढऱ्या डोळ्यात थोडासा मोहपणा उमटला, पण त्याचा आवाज अजूनही थंडगार होता.
ते जाऊ शकतात, पण त्यांना वाट तू दाखवशील. त्यासाठी तू आता इथून जाऊ शकत नाहीस. गावकरी कुजबुजू लागले. कुणी काहीही करू शकत नव्हतं. राखणदाराने हात उचलला आणि त्याच्या सावलीसारखी काळी लाट आजीभोवती पसरली. पण आजी हसली. तिचं ते शेवटचं हसू होतं. तिची एकच विनंती होती. ती म्हणाली, दरवर्षी माझ्या या समाधीवर एक दिवा लावा, जेणेकरून कुणाचंही मूल इथं हरवणार नाही. राखणदाराने मान हलवली, जणू तोही तिच्या विनंतीला मान्यता देत होता. पुढच्या क्षणी पितळी घंटा वाजली. तिचा निनाद पावसाच्या आवाजालाही गिळून गेला. गाडीच्या आत आजीची नातवंड थरथरत होती. अश्रूंनी त्यांच्या गालावर ओघळलेल्या रेषा पावसात मिसळून जात होत्या. त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजलं होतं. या गावातून सुटका होणं आता शक्य नाही, पण त्यासाठी कोणाचं तरी बलिदान अपरिहार्य होतं. आजीने मुलांकडे पाहून हलकेसे स्मितहास्य केलं. तिच्या डोळ्यातून एकही अश्रू नव्हता, कारण तिला ठाऊक होतं की तिची शेवटची भेट आहे. तिने मुलांना हलकं डोकं हलवून इशारा केला, जा. रोहन गाडीत जाऊन बसला आणि त्याने गाडी सुरू केली. आश्चर्य म्हणजे इंजिन एकाच झटक्यात सुरू झालं, पण त्या क्षणी कोणालाही आनंद झाला नाही, कारण गाडी पुढे जात होती, पण मन मागेच राहिलं होतं. गाडी गावाच्या सीमेवर पोहोचली आणि जसजशी ती पावसाच्या धोक्यात विरत गेली, तसतशी आजीची आकृती गावाच्या मध्यभागी उभी राहिली. आता तीच नवी राखणदार झाली होती. राखणदाराचा शाप पूर्ण झाला होता. गाडीतील सगळे शांत होते. मुलं अजूनही हंबरडा फोडून रडत होती, पण त्यांनाही ठाऊक होतं हे बलिदान टाळता आलं नसतं. जाताना कोणीही मागे वळून पाहिले नाही, कारण मागे फक्त समाधीजवळ उभा राहिलेला राखणदार आणि त्याच्या शेजारी नवीन राखणदार, आपलीच लाडकी आजी होती. जर तुम्हाला आजची भयकथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या भूतकथा FM RJ शापितसोबत गप्पा मारायला नक्की या. धन्यवाद.